आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडसह माजी मंत्री धनंजय मुंडे आणि राज्य सरकारवर थेट आरोप करणाऱ्या बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे। रणजित कासलेंविरोधात आणखी एक नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुलाच्या शैक्षणिक शुल्कासाठी पैशांची गरज आहे म्हणून सुदर्शन काळे यांच्याकडून 10 लाख रुपये उसने घेत त्यातील 2.5 लाख रुपये परत न केल्याचा आरोप कासलेंवर करण्यात आला आहे। या प्रकरणात रणजित कासले यांच्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढे आलेल्या माहितीनुसार परळी विधानसभा निवडणूक काळात स्ट्रॉंग रूम पासून दूर राहण्यासाठी मला धनंजय मुंडे यांच्या माणसाने 10 लाख रुपये दिल्याचा दावा कासले यांनी केला होता, परंतु आता त्याचा हा दावा खोटा असल्याचं समोर आलं असून त्याने पैसे परत न केल्याने काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला। रणजित कासले हा साध्या छत्रपती संभाजीनगर येथील हर्सुल कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे। दुसरीकडे बीड कारागृहात असलेल्या रणजित कासले यांना छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहामध्ये हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव रणजित कासलेला बीड कारागृहातून हलवण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले आणि इतर आरोपी बीड कारागृहात आहेत। अशातच रणजित कासलेने वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले होते। अॅट्रॉसिटी प्रकरणामध्ये सध्या रणजित कासले न्यायालयीन कोठडीत आहे, मात्र सुरक्षेच्या दृष्टीने त्यांची रवानगी हर्सुल कारागृहात करण्यात आली। कासलेंविरोधात बीड जिल्ह्यामध्ये 3 गुन्हे दाखल आहेत। शिवाजीनगर पोलीस ठाणे, अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे आणि परळी पोलीस ठाण्यात कासले विरोधात गुन्हे दाखल आहेत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।